शिर्डी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून प्रभाग क्रमांक 5 मधून अभय शेळके पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत नगरसेवक पदावर निवड झाली आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास हीच त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती असल्याचे बोलले जात आहे. अभय शेळके पाटील हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहिले असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात ते सक्रिय सहभाग घेत असतात. कोणतीही तक्रार असो अथवा समस्या असो त्या तत्काळ सोडवित असतात. विशेष म्हणजे केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता शिर्डी नगरीतील कुठल्याही भागातील नागरिकांच्या तक्रारी असोत त्या तत्काळ सोडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. शिर्डी शहर हे एक आदर्श व मॉडेल शहर म्हणून ओळख निर्माण करावी अशी त्यांची ठाम भूमिका आहे. या विजयामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते 25 वर्ष झाले मी शिर्डी नगर पालिकेमध्ये त्या ठिकाणी नगरसेवक बाकीच्या वेगवेगळ्या पदावर काम केलं आणि सातत्याने सर्वसामान्य जनता माझे मतदार माझ्यावर राहिलेले आहेत. आणि तसं तर सगळ्याच प्रभागातनं लोकांची नेहमी मागणी असती की तुम्ही इकडं आलं तर बरं होईल उभं राहिलं वगैरे. त्याच्यामुळं प्रथम मी त्यांचे सर्वच मतदारांचे आभार मानतो. आमच्या शिर्डी शहरामध्ये मुळात मूलभूत गरजा सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असतील. इथं बऱ्याच काही गोष्टी आहेत. अम्युजमेंट पार्क आहेत, गार्डन्स आहेत, लेझर शो आहेत, स्टेडियम आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणी करायच्या आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी सध्याला प्रगतीपथावर पण आहेत. तर एक शहर हे मॉडेल शहर करायचं आहे. ह्या शहरात नुसतं लोक म्हणजे जसं बाबांचं दर्शन घ्यायला लोक येतात तसं हे शहर बघायला लोकांनी यावं अशा पद्धतीने या शहरचा विकास आम्हाला करायचा आहे. शिर्डी शहरातील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिलांसाठी जो संरक्षणाचा विषय होता जो सुजयदादा आणि नामदार साहेबांनी तो एकदम चांगल्या पद्धतीने तो हाताळलेला आहे. तर AMSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स याची ह्या ठिकाणी नगर परिषदेमार्फत आपण त्या ठिकाणी त्यांना नेमलेलं आहे. त्याच्यामुळं रात्री कुठलेही अनुचित प्रकार काही घडत नाही. महिलांना संरक्षण मिळतं. जे मुलं रात्री उशिरा घरी येत होते ते वेळेत घरी यायला लागली. आणि इथलं जे शिर्डी पोलीस स्टेशन आहे सक्षम अधिकारी आहेत पण त्यांना जोड हा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा पण मिळालेला आहे. तरुणांसाठी गार्डन असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्पोर्ट्ससाठी अनेक दुसरे काही योजना असतील. या सगळ्या गोष्टीच या ठिकाणी राबवायचा आता भविष्यातला प्रयत्न आहे आणि तो पूर्ण होईल येत्या 5 वर्षात, यात कुठली शंका नाही. आणि जनता स्वीकारते म्हणजे काम करतो म्हणून जनता स्वीकारत असते. त्याच्यामुळं कार्य 365 दिवस आमचं चालू असतं वर्षभर. निवडणूक आली म्हणजे मग मतदारांकडे जा, त्यांना वेगळ्या विनवण्या करा, असं काही प्रकार काही घडत नाही. नेहमी संपर्कात असल्यामुळं आणि लोकांना सगळ्याच बाबतीतली अपेक्षा आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो. तर शिर्डी शहर स्वच्छ करण्याच्या मागं सुद्धा खूप मोठं त्या ठिकाणी आपण त्या म्हणजे नियोजन हाती घेतलं होतं. 15-15 कोटीचे सलग 2-3 वर्ष आपल्याला बक्षीस त्या ठिकाणी मिळालं होतं. आणि अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सोशल याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि करू पण. आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे आरोग्याचं तर काहीच नाही. स्वच्छता आहे, सगळं आहे. शिर्डी नगर परिषदेमार्फत हॉस्पिटल किंवा स्कूल पण करायचं आता सध्याला डोळ्यासमोर आहे. तर साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल आहेच समजा आणि त्यांचं पण एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. पण एक नगर परिषदेचं स्वतंत्र असावं असं पण आमच्या नेत्यांचं त्या ठिकाणी मत आहे. त्या अँगलने सुद्धा विचार आता करावा. आणि हे शहर मी आपल्याला सांगितलं ना की इंटरनॅशनल सिटी आहे. या ठिकाणी येणारा भाविक हा देशातनं परदेशातनं येणारा भाविक आहे. इथं सगळ्या जरी सुविधा असल्या पण आम्ही जर सांगितलं तसं एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्सची पण या ठिकाणी गरज आहे. जेणेकरून जे स्वप्न आहे सुजयदादांचं की ह्या प्रत्येक घरातला मुलगा एकतर एक व्यवसायात तरी पाहिजे, नाहीतर मग तो नोकरीला तरी पाहिजे, असं साधारण शिर्डी शहरातल्या प्रत्येक मतदारांच्या नागरिकांच्या बाबतीतलं स्वप्न. आणि साई भक्तांची पण त्या ठिकाणी व्यवस्था असेल किंवा
त्यांचं संरक्षण असेल, या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगाने पुढील कामकाज होईल असं याच्यात काही शंका नाही. जाता जाता हा. शिर्डी नगरीतील नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, आता जसं नागरिक सातत्याने नामदार विखे पाटील साहेबांच्या मागे उभे राहत असतील, डॉक्टर सुजयदादांच्या मागे उभे राहत असतील, तो जो विश्वास आहे, त्यांनी जो विश्वास दाखवला आणि एक क्लीन स्वीप मारला निवडणुकीच्या माध्यमातून, तर तसाच विश्वास सातत्याने त्यांनी उभे केलेले जे काही उमेदवार असतील, स्वतः साहेबांवर, दादांवर तो विश्वास असाच टिकून राहावा आणि त्यांनी ठेवावा.